हे बघा, आपण सगळेच जण शेवटी या जगातून जाणार आहोत, पण तोपर्यंत आपण कोणासाठी जगतोय? स्वतःसाठी का फक्त इतर लोकांना खुश ठेवण्यासाठी? आता मी डॉक्टर या नात्याने आमच्या अनेक समाजातल्या पेशंटच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असतो आणि तिथं एक गोष्ट मी वारंवार पाहतो की जो कोणी व्यक्ती गेला आहे ना, त्याच्या आजूबाजूचे फक्त 2-3 लोकच खरंच मनापासून रडत असतात. बाकी लोकांच्या चेहऱ्यावर फारसा काही फरकच नसतो. काही जण तर मागं अगदी एकमेकांशी वेगळ्याच गप्पा गोष्टीवर चर्चा करत असतात. तेव्हा मला नेहमीच एक गोष्ट जाणवते त्या मृतदेहाकडे बघितल्यानंतर की वाटते की बाबा हा माणूस आयुष्यभर लोक काय म्हणतील या भीतीने जगला असेल. कोणता नातलग कधी रागावेल किंवा कुठला मित्र नाराज होईल का, सोसायटीतले लोक काय बोलतील, या सगळ्यांच्या विचारात त्यानं त्याच्या स्वतःच्या इच्छा गाडून घेतल्या असतील. परंतु जेव्हा तो नाहीसा झाला, तो हे जग सोडून गेला, तेव्हा ज्यांच्यासाठी त्याने स्वतःला झिजवलं त्यांना काही फारसं जाणवलंच नाही. म्हणून मी तुम्हाला डॉक्टर आणि लाईफ कोच या नात्याने सुद्धा सांगू इच्छितो की तुमचं आयुष्य तुम्ही नक्कीच स्वतःसाठी जगा. तुम्हाला जर व्यवसाय बदलायचा असेल ना, तर नक्कीच बदलून बघा. तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर शिका. वेगळं जगायचं असेल तर नक्कीच जगून बघा. हे सगळं करून बघा, कारण सतत लोकांना खुश ठेवण्याच्या ताणामध्ये तुम्ही सुद्धा फक्त मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्या आजारी पडत असता. त्याच्यामुळं ठरवा आजपासूनच की जगायचं तर फक्त स्वतःसाठी, कारण आनंदी मन हेच खरं औषध असतं. धन्यवाद.